गुड मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग. मी अजून तुमच्यासाठी घेऊन आले ब्लॉग. आजच्या ब्लॉगची स्टार्टिंगमध्ये पावसापासून तर इथे सकाळ सकाळी पाऊस चालू झाला आहे. मी जे आत्ता उठलो बाहेर आवाज आला पावसाचा. मी गेलो पाऊस उन्हाळ्यामध्ये पाऊस पडत आहे. तुझ्या आता उन्हाळ्यात तर उठलोय, फ्रेश होऊया आणि मग भेटतो. तर मित्रांनो, मी तिकडे गेलो कोळगड आणायला. तर कोळगड आणताना भिजलोय. मग पुन्हा उन्हा झालं ते बघा. पाऊस जोरात चालू आहे एकदम. तर फायनली फ्रेश झाले. तर आता मस्त वाटले. तर चला थोडा पावसामध्ये जरा हात धुत जरा दाखवतो तुम्हाला सिनेमॅटिक. तर चला. तर काल रात्री पण पाऊस पडलेला, आज पण पडतो. आता मी आधी जायचं आहे, तुम्हाला माझ्याकडे मी इकडे बघतो आधी जायचं. तर मस्त यायचं तर फ्रेश झाले. तिकडे जाऊन आता तिकडच्या घरी चहा बीट पिऊया, ब्रेकफास्ट करूया आणि मग रेडी होऊया. माझ्या लाईट पण गेल्या घरातली. बघा बटणं सगळे चालू आहे. बघा पंख्याचं चालू आहे. लाईटच येईल बघा. पंखा आमच्या इथे एकच प्रॉब्लेम आहे. बोलला पाऊस आला ना मग लाईट जाते. नाही हेच प्रॉब्लेम आहे. तर चला. पावसाने सगळं वल्लं केलं आहे बघा दरवाजातून. हे इथून अँगलवर पडतो ना पाऊस, त्या अँगल असं इथं या वायरपाशी तिथून असं डायरेक्ट इथं आहे बघा. सगळं वल्लं झालं. कपडा पण वरचा वल्लं झाला. हे सुक्कं करतो आणि मग दहा लावून जातो तिकडे.
तो गाईच फायनली बारिश रुकली आहे, म्हणजे थांबले आता, जरा शांत झाले. हे बघा घर पण ओलं झालं इकडलं तर पुसले आता सुकल कधी काय माहीत. बाय द वे लाईट पण गेले बघा, पंखा पण बंद आहे, बोर्डात पण लाईट नाही आहे बघा, लाईट पण गेले यार. आज घरामध्ये एकटा आहे, तर मम्मी दादा सगळे बाहेर गेले, तर मी एकटा आहे मस्तपैकी. तर चला उठूया, आंघोळ करतो, भेटतो तुम्हाला. बाय द वे बरं झालं पाऊस पडला, कारण की 2-3 दिवसापासून गरमीमध्ये असं मरणाचं गरम होत होतं ना, असे पत्रेवरचे पत्रे आहेत ना पुरे तापत होते भाई साहेब. आता जरा थंड थंड वाटते, तर ते बरं वाटते. आता आंघोळ करायला पण गार लागणार आहे फायनली. डोंगर बघा, ते बघा मस्त थंड थंड वारा सुटले भाई साहेब, एकच नंबर कडक. मस्तपैकी आंघोळ गेले, एकदम फ्रेश वाटायले. आता थोडं थंड थंड वाटायले पाणी आंघोळ घेतल्यावर, म्हणजे गरमी असं ऊन असल्यावर वाटलं एवढं वाटत नाही, पण आता मस्त थंड थंड वाटायला, एकदम फ्रेश एकदम भारी वाटायला. आता गरमीपेक्षा बेटर आहे, आता तर एकदम मस्त वाटेल. तर बिलाल ब्रेकफास्ट करूया. ब्रेकफास्टमध्ये काय बाय द वे काल रात्री मी मस्त फुल चार्जिंग करून ठेवलेली मोबाईलला, तर म्हणून मला आता काय अडचण नाही, एकदम मस्त 90% चार्जिंग आहे. तर थोडी करून वापरूया, थोडा ब्लॉग बघूया, कारण की मला थोडा इम्पॉर्टंट कामासाठी जरा बाहेर जायचे, तर म्हणून. तर चला ब्रेकफास्ट करूया. ब्रेकफास्टमध्ये आपल्याकडे शेपूची भाजी, भेंडीची भाजी आणि चपाती. रेस्ट स्टार्ट फॉर यू, भेटूया नंतर. चला. कळत नाही भाई साहब, त्याला जास्त पाऊस लावता त्यांनी छत्र्या घेऊन फिरावा है. आई डोंट केयर नॉट, क्योंकि मैं साइकिल पे घूमने वाला हूँ अभी बारिश में, ऑर्डर मारते. तर मित्रांनो, आता आलोय मी लॉन्ड्रीवर, आणि आता टाइम झालाय 5:15, 5:45 झालेत. तर आता थोड्या वेळ बसूया आणि मग लागूया कामाला. दादा इथं बिल बनवते, त्यांचे बाकी त्यांचे ड्राय क्लिनिंगचे असते ते कपडे, ते अशा चिठ्ठ्या लावायच्या वाईट. हे पेपर नाही, कापड आहे, कापड आहे गाईच. पेपर वाटेल तुम्हाला, पण कापड आहे. फिलहाल इथं पण पाऊस चालू आहे, थोडा बारीक. आत्ता जस्ट मी जाऊन आलतो चावंडाईला, पण भिजलो नाही, पण थोडा चालू आहे, एकदम बारीक टिपके. आता तुम्हाला दिसणार ना, रात्री दिवसा नाही दिसणार. तरी समोर जे 4 व्हीलर दिसते ती आमच्या दादाचीच गाडी आहे, MH04 MH0992. ही आमच्या दादाचीच गाडी आहे, या दादाची. टाइम हुआ है 6 बजने में 4-5 मिनट बचा. एवढा भयानक पाऊस झाला, लोक सीधा छत्र्या घेऊन फिरायलेत. 2 दिवस झाला काय पाऊस चालू झाला, छत्र्या लगेच चालू झाल्या बघा बाजारामध्ये. फायनली घरी आलोय, आणि घरी आल्यावर आता आमरस खातोय मस्तपैकी बघा, रावस. तर चला या ब्लॉगला करूया एंड. आवडला असेल तर लाईक करा, चॅनल अजून सबस्क्राईब करा. भेटूया नंबर मध्ये, तब तक के लिए बाय बाय.